जसं दिसतं तसं नसतं मंडळी. आज हे मी पर्सनली अनुभवलं आहे. पहिलं तर आम्ही दोघांनी सोबत बसून क्वालिटी टाईम स्पेंड केला. चहा बिस्किट वगैरे खाल्लं, गप्पा गोष्टी केल्या आणि त्यानंतर ह्यांना बाहेर जायचं होतं एका कामानिमित्त. सो हे तयार होत होते आणि आरशात बघून शायनिंग मारत होते. तर अचानक ठरलं की काहीतरी आपण नवीन ट्राय करू. तर ठरलं होतं की गार्लिक ब्रेड ट्राय करूयात. तर ट्रान्झॅक्शन ट्राय केलं मस्तपैकी, बट ते काय जमलं नाही फूड ब्लॉगर्ससारखं. सो जे काही जमलं ते त्यांच्या कंपॅरिझनमध्ये 10-20% म्हणू शकतो आपण. तर सगळ्यात पहिलं तर मी लसूण वगैरे सोलून घेतला आणि एकदम छोटा फाईन चॉप करायला लागतो. भाई मला जर माहीत असतं ना आधीच की इतकं जास्त त्याला लसूण लागतो, सो मी ट्रायच नसतं केलं ही रेसिपी. बट खूप दिवसापासून चाललं होतं प्लॅन हा. आणि त्यानंतरनं मस्तपैकी मी ते बटरमध्ये फ्राय करून घेतला लसूण आणि तो ब्रेडवरती लावला. ते फ्राय करून घ्यायचं एकच कारण की पटकन मग ते पॅनवरती गेल्यावर त्याला जास्त वेळ नको लागायला आणि असं कच्चं नको लागायला, त्यासाठी मग ते फ्राय करून घेतलं होतं थोडंसं मी बटरमध्ये. आणि त्यानंतर ना आपल्याकडे चिली फ्लेक्स आणि ऑरेगॅनो टाकलं मस्तपैकी गार्निशिंगसाठी आणि टेस्टसाठी पण म्हणू शकतो. ट्राय करायचं होतं डॉमिनोजसारखं, बट त्यांचं थोडंसं हाय लेवलचं भारीतलं असं तसं नव्हतं. आपलं साधं सिम्पल होतं एकदम. सो मस्तपैकी पॅनवरती ब्रेड वगैरे ठेवून घेतलं आणि ते चीज मेल्ट होण्यासाठी त्यावरती मस्तपैकी एक प्लेट ठेवली, ताट म्हणू शकतो आपण. आणि ते मस्त काढून घेतलं खाली आणि कट केलं आणि एका प्लेटमध्ये मस्तपैकी सॉस वगैरे ठेवलं होतं काढून ऑलरेडी आणि मस्त प्लेट डेकोरेट केली आणि खायला घेतलं. तर एक लॅपटॉपवरती छोटं काम होतं, सो ते करता करता खाऊयात म्हटलं. तर आपला गार्लिक ब्रेड जो आहे ना तो एक नंबर झाला होता खरंच टेस्टला. तुम्ही पण ट्राय करा एकदा. तर चला भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.